1947 साली भारत आणि पाकिस्तान हे दोन स्वतंत्र देश निर्माण झाले, पण त्या अगोदर तिथं संपूर्ण भारत देशच होता. त्यामुळं भारतात जशी पावलोपावली आपल्याला मंदिरं दिसतात, तशाच पद्धतीची अनेक मंदिरं पाकिस्तानमध्ये देखील होती. या पाकिस्तानमध्ये अनेक प्राचीन मंदिरं देखील होती आणि त्यातली कितीतरी आता पाकिस्तान सरकारनं मागच्या 80 वर्षात नष्ट केलेली असली, तरी अनेक मंदिरं आज देखील या पाकिस्तानच्या जुलमी सरकारच्या विरोधात आजही उभी आहेत. अशाच काही प्राचीन मंदिरांच्या बद्दल आज मी तुम्हाला आजच्या या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. मी आहे रणजित यादव आणि तुम्ही पाहताय द मराठी बाणा. पाकिस्तानची राजधानी इस्लामाबाद ते लाहोर या रस्त्यावरती चकवाल डिस्ट्रिक्टमध्ये पंजाब प्रांतामध्ये एक कटास राज नावाचं मंदिर आहे. कटास राज हे एक प्राचीन ठिकाण होतं. साधारणतः 1800 ते 2000 वर्षापूर्वी बांधलेली इथं अनेक मंदिर आहेत. म्हणजे हा टेम्पल कॉम्प्लेक्स आहे आणि या मंदिराच्या आवारामध्ये एक पाण्याचा कुंड देखील आहे. असं म्हणतात की जेव्हा सतीचा मृत्यू झाला आणि तिच्या शरीराचे तुकडे केले गेले, त्यावेळी शिवाच्या डोळ्यातून जे अश्रू पडले ते याच कटास कुंडामध्ये पडले. म्हणजे याला कटाक्ष कुंड असं म्हटलं जातं आणि त्या अश्रूंपासूनच हे कुंड तयार झालं. त्यामुळे इथं महादेवाचं मंदिर आहे. याशिवाय हनुमानाचं, गणपतीचं अशी काही इतर मंदिरं देखील आहेत. असं म्हणतात की जेव्हा पांडव वनवासात होते, अज्ञातवासात होते, त्यावेळेला त्यांचा काही काळ मुक्काम याच कटास कुंडाच्या शेजारी झालेला होता. हे अत्यंत प्राचीन असं मंदिर आहे आणि 2005 साली जेव्हा LK अडवाणी भारताचे गृहमंत्री होते, नंतर 2005ला जेव्हा ते विरोधी पक्ष नेते होते, त्यावेळेला ते पाकिस्तानमध्ये गेले होते. त्यावेळी त्यांनी तिथं जिना सेक्युलर होते असं म्हटल्यामुळे भरपूर वाद देखील झाला होता. काही लोकांना आठवत असेल. त्यावेळी ते या कटासराज मंदिरात गेले होते आणि तिथं जाऊन त्यांनी दर्शन घेतलेलं होतं. असं हे कटासराज मंदिर आज देखील अभिमानानं आणि ताटमानेनं पाकिस्तानमध्ये उभं आहे. पाकिस्तान सरकारनं त्याला मोडतोडीचा जास्त काही प्रयत्न केलेला नाही, कारण ते अत्यंत प्राचीन आणि अतिशय फेमस असं मंदिर आहे. इथं लाखो लोक आजही दर महिन्याला जातात आणि या मंदिराला भेट देतात. पाकिस्तानातलं दुसरं अत्यंत प्राचीन असं मंदिर म्हणजे हिंगलाज माता मंदिर. बलुचिस्तान या प्रांतामध्ये हे हिंगलाज मातेचं मंदिर आहे. बलुचिस्तानमध्ये आता सध्या जिथं हिंगोल नॅशनल पार्क आहे, जिथं हिंगोळ नदी आहे, या हिंगोळ नदीच्याच वळणावर एका ठिकाणी काही गुफा आहेत. या गुफांच्या मध्येच हेच हिंगलाज मातेचं मंदिर आहे. इथं कोणत्याही प्रकारची मूर्ती नाही. तिथं एक पवित्र दगड आहे, त्याचीच पूजा मूर्ती म्हणून केली जाते आणि इथं दरवर्षी लाखो लोक जातात. सिंध प्रांतामध्ये जे काही हिंदू शिल्लक आहेत आज घडीला, हे सगळे सिंध प्रांतातले हिंदू हिंगलाज मातेचं दर्शन घेतात. आपण म्हणतो की भारतात 51 शक्तिपीठ आहेत. या 51 शक्तिपीठापैकी खरं तर हे 51वे शक्तिपीठ हे पाकिस्तानमध्ये बलुचिस्तानमध्ये आहे, तेच हिंगलाज माता मंदिर. या हिंगलाज माता मंदिराच्या आसपास काही कुंड आहेत, पाण्याची कुंड आहेत, त्याच्या शेजारी काही छोटी छोटी मंदिरं आहेत. यामध्ये गणेश देव, काली माता वगैरे वगैरेंची मंदिरं आहेत. याच्याबद्दलची एक इंटरेस्टिंग गोष्ट म्हणजे हिंगलाज मातेची आणखी काही मंदिरं भारतात देखील आहेत. राजस्थानमध्ये, गुजरातमध्ये, महाराष्ट्रामध्ये वगैरे आहेत. अगदी आपल्या महाराष्ट्रातलं गडहिंग्लज हे जे ठिकाण आहे, या गडहिंग्लजला देखील एक हिंगलाज देवीचं मंदिर आहे एका डोंगरावरती आणि या गावाचं नाव जे गडहिंग्लज आहे तेच मुळात या हिंगलाज मातेच्या नावावरनं पडलेलं आहे. पाकिस्तानमधल्या तिसऱ्या प्राचीन मंदिराबद्दल सांगायच्या अगोदर तुम्हाला एका इंटरेस्टिंग ॲप बद्दल सांगतो. मार्केट वुल्फ हे एक सेबी रजिस्टर्ड ॲप आहे, जे भारतात अतिशय वेगाने वाढत आहे. हे ॲप कसं वापरायचं ते मी तुम्हाला अगोदर सांगतो. इथं पिन टाकून लॉग इन करा आणि फॉलो ट्रेंड्सवर क्लिक करा. ते तुम्हाला सध्या मार्केटमध्ये चालू असलेले सगळे प्रॉफिटेबल ट्रेंड्स दाखवेल. मग तुम्ही एक क्लिक करून त्यांना फॉलो करू शकता. इथं तुम्ही खूप छोटी रक्कम असताना देखील इन्व्हेस्टमेंट चालू करू शकता, जिथं तुम्हाला बाकी ॲप्समध्ये जवळजवळ 3 पट रक्कम लागते. या ॲपमध्ये एक इनबिल्ट स्टॉप लॉस फीचर आहे, जे तुम्हाला तुमच्या होणाऱ्या नुकसानीपासून वाचवते. जसे एखादा ट्रेड एका विशिष्ट लेवलच्या लॉस पर्यंत पोहोचतो, तेव्हा हे ॲप आपोआप स्टॉप लॉस लावतं आणि तुमचं होणारं नुकसान वाचवतं. यांचं ब्रोकरेज सुद्धा इंडस्ट्रीमध्ये सर्वात कमी ब्रोकरेजेसपैकी एक आहे. पहा, प्रॉफिट ट्रेंड्सच्या हिशेबानं होताना दिसत होतं. मी फक्त स्टॉप ट्रेडवर क्लिक केलं आणि अत्यंत कमी वेळात 1306 रुपयांचा प्रॉफिट बुक झाला देखील. ही संपूर्ण सुविधा तुम्ही फक्त 99 रुपये देऊन लाईफ टाईमसाठी यूज करू शकता. लाईफ टाईमसाठी हे इथं फार महत्त्वाचं आहे. या ॲपमध्ये तुम्ही कमोडिटीजमध्ये म्हणजे सोने, चांदी, क्रूड ऑइल यामध्ये देखील ट्रेड करू शकता. सकाळी 9 वाजल्यापासून रात्री 12 वाजेपर्यंत हे चालू असतं. मार्केट वुल्फ ॲप तुम्हाला फ्री रिकमेंडेशन सुद्धा देतं. हे पहा, लोकांनी 14 तारखेला एकाच दिवसात 12,240, जूनमध्ये
70,468, जुलैमध्ये 59,696 आणि आताच ऑक्टोबरमध्ये 58,207 इतका प्रॉफिट बुक केलाय. आणि या प्रॉफिटमध्ये मार्केट वुल्फ कोणतंही कमिशन घेत नाही. मार्केट वुल्फचे आतापर्यंत 2 मिलियन डाउनलोड झालेले आहेत. त्यामुळे उशीर करू नका. या ॲपची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देतोय आणि खाली कमेंटमध्ये पिन करून ठेवतोय. हे ॲप डाउनलोड करा आणि त्याचा वापर सुरू करा. आता आपण आपल्या स्टोरीकडे येऊया. तिसरं पाकिस्तानातलं महत्वाचं आणि प्राचीन असं मंदिर म्हणजे गोरखनाथ मंदिर. गोरखनाथ मंदिर या नावावरून ते आपल्याला ऐकल्यासारखं वाटेल, पण हे खरं तर काही योगी होते. कानफटा योगी नावाचा एक पंथ होता जो पंजाब प्रांतात ऍक्टिव्ह होता. या पंथाच्या लोकांनी हे मंदिर निर्माण केलेलं होतं. असं म्हणतात की इथं 2000 वर्षांपूर्वीचं एक प्राचीन मंदिर होतं आणि त्या मंदिराचीच डागडुजी करून 1851 साली एक नवीन मंदिर बांधण्यात आलं, जे पेशावरच्या एका डोंगरावरती बांधण्यात आलेलं आहे. पेशावर हे खरं तर शाहिद आफ्रिदीचं गाव, त्यामुळे या शहरामध्ये असलेलं हे मंदिर कधीही सेफ नव्हतं. 1947 साली जेव्हा भारत स्वतंत्र झाला त्यानंतर हे मंदिर बंद करण्यात आलं, म्हणजे पाकिस्तानमध्ये हे मंदिर राहिलं, ते मंदिर बंद केलं गेलं. 2011 साली अनेक लोकांनी त्याच्याबद्दल हायकोर्टामध्ये याचिका दाखल केल्यानंतर हे मंदिर उघडण्यात आलं. 2011 पासून 2026 पर्यंत आतापर्यंत 15 वर्षात या मंदिरावर 3 वेळा हल्ले करण्यात आलेत. या मंदिरामध्ये जी शंकराची पिंड आहे ती तोडण्यात आली होती. या मंदिरामध्ये इतर काही देवी देवतांचे फोटो वगैरे आहेत ते सगळं जाळण्यात आलं होतं. एक गीता होती ती देखील जाळण्यात आली होती. अर्थात आफ्रिदीच्या गावात आपण जास्त काय अपेक्षा ठेवू शकत नाही. पाकिस्तानातलं चौथं आणि अत्यंत हृदय पिळवटून टाकणारं असं एक मंदिर म्हणजे शारदा पीठ. शारदा पीठ म्हटलं तर भारतातच आहे, म्हटलं तर भारताकडं नाही. म्हणजे कसं, अगदी भारत आणि पाकिस्तान यांची जी सीमा आहे या सीमेवर पण पाकिस्तानच्या हद्दीमध्ये हे मंदिर आहे. आता पाकिस्तानच्या हद्दीमध्ये असलं तरी ते पाकिस्तान ऑक्युपाईड काश्मीरमध्ये आहे. म्हणजे तुम्ही जर बघाल तर पाकिस्तान ऑक्युपाईड काश्मीरची जी राजधानी आहे ती आहे मुझफ्फराबाद. या मुझफ्फराबाद पासून हे मंदिर जवळजवळ 150 किलोमीटर लांब आहे. पण भारताची आणि पाकिस्तानची जी LOC आहे या LOC पासून फक्त 10 किलोमीटर अंतरावरती हे शारदा पीठ आहे. शारदा पीठ हे सरस्वतीचं अत्यंत प्राचीन असं मंदिर इथं होतं. हे मंदिर आता भग्नावशेष अवस्थेत आहे आणि या मंदिराच्या आजूबाजूनं एक विद्यापीठ त्या काळात होतं. जवळजवळ 1800 ते 2000 वर्षापूर्वीचं हे मंदिर आहे. काश्मीरच्या इतिहासातल्या अत्यंत प्राचीन मंदिरांच्या पैकी एक असं हे मंदिर होतं. या मंदिराच्या आजूबाजूनं जसं तक्षशिलेला महत्व होतं, जसं नालंदाला महत्व होतं, तसंच या शारदा पीठाला देखील महत्व होतं. आता सध्या टेक्निकली हे मंदिर भारतात असायला पाहिजे होतं, कारण भारताच्या नकाशात आपण संपूर्ण काश्मीर दाखवतो. पण दुर्दैवानं हे मंदिर आता सध्या भारताच्या ताब्यात नाही तर ते पाकिस्तानच्या ताब्यात आहे. त्यामुळे या मंदिराची जी अवस्था असायला पाहिजे तशीच अवस्था सध्या पाकिस्तानमध्ये आहे. पण हे मंदिर भारतात असू शकलं असतं जर POK भारतानं घेतला असता तर. हे मंदिर देखील एक शक्तिपीठ असावं असं मानलं जातं आणि या मंदिराच्या आवारामध्ये सतीचा उजवा हात पडला होता असं मानणारा देखील एक वर्ग आहे. हे मंदिर ललितादित्य मुक्तपीडा यानं 724 ते 760 या दरम्यान बांधलं असावं. म्हणजे तरी देखील या मंदिराला साधारणतः म्हटलं तरी 1300 ते 1400 वर्ष पूर्ण झालेली आहेत. ही आहेत पाकिस्तानातली 4 अत्यंत प्राचीन अशी मंदिरं जी भारतीय संस्कृतीच्या अत्यंत जवळची आहेत, हिंदूंच्या श्रद्धेचा भाग आहेत. पण दुर्दैवानं या देशातले लाखो करोडो हिंदू कधीही तिथपर्यंत जाऊ शकणार नाहीत. या मंदिराचे काही फोटो आम्ही तुम्हाला दाखवले. या मंदिरांचा इतिहास थोड्याफार प्रमाणात सांगण्याचा प्रयत्न केला. यांच्यापैकी जर तुम्हाला पाकिस्तानमध्ये जायची संधी मिळाली तर कोणत्या मंदिरात तुम्हाला जायला आवडेल ते आम्हाला कमेंट्समध्ये जरूर सांगा. तुम्ही 4 पैकी एक मंदिर सांगितलं तरी चालेल. मला जर पर्सनली विचाराल तर यापैकी मला कुठल्या मंदिरात जायला आवडेल तर मला कटास राज या मंदिरात जायला आवडेल. तुमचं यातलं आवडतं मंदिर कोणतं ते मला कमेंटमध्ये जरूर सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. आणि मार्केट वुल्फ हे आपल्या देशात अतिशय वेगानं सध्या वाढणारं एक ॲप आहे. ऑलरेडी 2 मिलियन डाउनलोड्स या ॲपचे झालेले आहेत. तुम्हीही हे डाउनलोड करा आणि तुमच्या ट्रेडिंगच्या प्रवासाला सुरुवात करा. त्याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देतोय आणि कमेंट देखील पिन करून ठेवतोय. पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत पाहत रहा द मराठी बाणा. जय हिंद, जय महाराष्ट्र.